अबोल प्राणी म्हणून ते जन्म घेतात, माणुसकी जपतात आणि काही श्रीमंत माणसं पैशाच्या जोरावर माणुसकीला काळीमा फासतात. याच एक जिवंत उदाहरण आपल्या कोल्हापुरात घडले. पेट्टा म्हणजेच पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ दी अॅनिमल्स ही 1980 पासून प्राण्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर काम करणारी संस्था. या संस्थेनं उच्च न्यायालयात तक्रार केली की नांदणीमध्ये महादेवीला पोषक असं अनुकूल वातावरण भेटत नाही. पेट्टा आणि त्यांच्या अहवालाला काहीच लॉजिक नाही आणि हे सगळं बघून असं वाटतंय की एखाद्या आईनं पोरग्याला लहानपणापासून मोठं करायचं आणि अचानक दुसऱ्यानं कोणीतरी त्याला घेऊन जायचं. 33 वर्ष नांदणीमध्ये महादेवी हत्तीला जपलं गेले आणि हे अंबानी कुणाच्या नादाला लागले? कोल्हापूरकरांच्या. त्याला सांगा जिथे जिथे भरपूर आहे ते माझं कोल्हापूर आहे. कोल्हापूरची माणुसकी जगभर प्रसिद्ध आहे आणि एखाद्या घातक प्राण्याला सुद्धा जीव लावणारी ही कोल्हापूरची माणसं आहेत. आजरा चंदगड मधलं हत्ती, राधानगरीतलं गहू आणि शावडी पन्हाळ्यातलं बिबटे या सगळ्यांना आसरा देणारी ही कोल्हापूरची माती आहे. महादेवीला जेव्हा नेत होती त्यावेळी सगळी लोक रडत होती. ती काय उगाच रडत आहेत काय? पोटच्या लेकराप्रमाणे त्यांनी त्या हत्तीनीला सांभाळलेलं. जैन धर्मात हत्तीला मानाचं स्थान आहे, ती त्यांची परंपरा आहे आणि माधुरी म्हणजेच आपली महादेवी ही केवळ त्यांची सदस्य नाही तर आपल्या कोल्हापूरची शान आहे. पैशापुढे कुणाचं काय चालतंय काय असं जर तुम्हाला वाटत असलं तर तुमच्या या पैशाला आमची कोल्हापूरची माणुसकीच हरवणार. भावांनो, मी शावडी पन्हाळ्याचा नाद हो. महादेवीला परत आणण्यासाठी जेवढ्या संघटना काम करतात त्यांना सगळ्यांना सपोर्ट करूया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल.